आणि राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणखी एक नवा राजकीय भूकंप घडणार का याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भर सभागृहात उद्धव ठाकरेंना महायुतीत या अशी एक प्रकारे ऑफर दिली। खरं तर गेले काही दिवस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे। नुकतंच मराठी विजय मेळाव्याच्या निमित्तानं हे दोघेही भाऊ एकाच व्यासपीठावर दिसले। पण एकीकडे ठाकरेंच्या एकीची चर्चा रंगलेली असताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी सोबत या अशी गळ घातल्यामुळे राज्यात आणखी एक नवं समीकरण जुळू पाहतंय का याचे अंदाज बांधले जाऊ लागलेत। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल। म्हणजे या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। कारण फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या या राजकीय ऑफरला अनेक राजकीय कंगोरे आहेत। भाजपला पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत युती हवी आहे का, की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही भाजपची खेळी आहे? महायुतीत घटक पक्षांवर दबाव निर्माण करण्यासाठीची ही रणनीती तर नाही ना, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही। पण ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल। म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू। अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या या ऑफर मागचं कारण लक्षात येईल। नुकतंच त्रिभाषा सक्तीवरून राज्यात राजकारण पेटलं होतं। मराठीच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। एवढंच काय, पण उद्धव ठाकरेंनी तर भाऊ राज ठाकरेंना सोबत घेऊन भविष्यात राजकारण करण्याचं जाहीर केलं। त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचं आव्हान महायुतीसमोर उभं ठाकण्याची शक्यता वर्तवली जातीये। पण अशातच मुख्यमंत्र्यांनी थेट उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर देऊन मास्टर स्ट्रोक लगावला। विशेष म्हणजे ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही ऑफर दिली त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शेजारी बसले होते। त्यामुळे या राजकीय ऑफरला महत्त्व प्राप्त झालं। ऑफर दिली आहे, त्यांना तुम्ही स्वीकारता का ती त्यांना ऑफर? माहिती नाही, तो नुसता बाकाचा नाही, प्रसंग बडा बाका आहे त्याला म्हणा। तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शिवसेना युतीत मिठाचा खडा पडला। सत्तेच्या वाटणीवरून युतीचा काडीमोड झाला आणि उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोग केला। त्यानंतर भाजप आणि उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय संघर्षाची ठिणगी पडली। त्यातूनच महाविकास आघाडी सरकार अवघ्या 2.5 वर्षातच कोसळलं। पण आता राजकीय वैर सोडून भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंना जवळ घेऊ पाहतंय का? कारण उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्यास भाजपचा राज्य आणि केंद्र असे दोन्ही ठिकाणी राजकीय फायदा होणार आहे। केंद्रातील भाजप सरकार चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांच्या कुबड्यांवर आहे। पण उद्धव ठाकरे सोबत आल्यास एनडीएचं लोकसभेतील संख्याबळ वाढणार आहे। कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडे 9 खासदार आहेत। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या या ऑफरची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।